बँकिंग क्षेत्रात हे तसं पाहायला गेलं तर कॉमर्स इंडस्ट्रीशी जास्त निगडीत आहे. त्यात IBPS ही संस्था दरवर्षी बँकेतील अधिकारी कर्मचारी यांच्या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेत असते. यातीलच एक परीक्षा म्हणजे IBPS RRB. त्यामुळे सध्या कोणती पदवी प्राप्त विद्यार्थी या बँकिंग क्षेत्रात आपले करिअर अत्यंत सुरळीत बनवू शकतो. तसेच ही परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते हे जाणून घेऊयात करिअर मार्गदर्शक संजय मोरे यांच्याकडून. IBPS मार्फत दरवर्षी विविध प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट येत असतात. त्यामधलीच एक IBPS RRB म्हणजेच रिजनल रुरल बँक. सरकारी बँका परंतु ज्या ग्रामीण भागात आहे अशा ठिकाणी जी स्केल 1, स्केल 2, स्केल 3 आणि मल्टीपर्पज ऑफिस असिस्टंटची भरती होते ती IBPS RRB या नावाने ओळखली जाते. त्याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. 7 जून पासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. अंतिम मुदत आहे 27 जून पर्यंत. विद्यार्थ्यांना जे यासाठी एलिजिबल आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहे. 27 तारीख लक्षात ठेवा. कुठे फॉर्म भरता येणार आहे तर www.ibps.co.in या वेबसाईटवर तुम्हाला हे अर्ज भरता येणार. आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर महत्वाचा भाग राहतो तो म्हणजे या परीक्षेचा अभ्यासक्रम, सिलेबस आणि तो कसा करायचा हा खूप महत्वाचा भाग आहे. परीक्षा एकूण 3 टप्प्यात होत असते. प्रिलिम, मेन्स, फॉर ऑफिसर देअर इज इंटरव्ह्यू अशा 3 टप्प्यात होत असते. आणि ऑफिस असिस्टंटसाठी प्रिलियमला 2च सब्जेक्ट आहे. एक आहे न्यूमरिकल ॲबिलिटी, दुसरा आहे टेस्ट ऑफ रिजनिंग. 80 प्रश्न आणि 80 मार्क. यासाठी वेळ सुद्धा दिलेला आहे 45 मिनिटं. ही परीक्षा गुणवत्ता यादीत आल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला जावं लागतं आणि ते आहे 200 मार्काची. 200 मार्काची परीक्षेमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, कॉम्प्युटर, मॅथ्स एकच प्रकार असला तरी इंग्लिश आहे किंवा हिंदी, कॉम्प्युटर नॉलेज आणि जनरल अवेअरनेस ज्याला करंट अफेअर्सची जोड असते असा हा सिलेबस आहे. फार महत्वाचा म्हणजे ह्या परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला गणितातले कन्सेप्ट सगळे क्लिअर पाहिजेत. रिझनिंग मध्ये कसे प्रश्न विचारतात, फास्ट कसे सोडवायचे, काही ट्रिक्स तुम्हाला माहित पाहिजेत. इंग्लिश ग्रामरचे सगळे रूल माहित पाहिजेत आणि करंट साठी रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचणे आवश्यक आहे. म्हणजेच जर तुम्ही बघितला हा परीक्षेचा अभ्यासक्रम प्रिलियम पास झाल्यानंतर लगेच मेन्स होत असल्यामुळे प्रिलियम बरोबरच तुम्ही मेन्सचा अभ्यास केला पाहिजे. हीच परिस्थिती आहे स्केल 1 ऑफिसरसाठी. प्रिलियमला 2 म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग. 80 प्रश्न, 80 मार्क, 45 मिनिटाचा पेपर. आणि मुख्य परीक्षेला परत 4 क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश, हिंदी और हिंदी. त्याच्यानंतर आहे कॉम्प्युटर नॉलेज, इंग्लिश आहे भाषा जी आपण एक घेतो ती, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स. असा हा सिलेबस. 200 प्रश्न आणि यासाठी वेळ दिलेला आहे 120 मिनिटं, 2 तास. 200 प्रश्न, 200 गुण, 2 तासात तुम्हाला हा पेपर सोडवायचा. गणितातले सगळे मूलभूत संबोध कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. रिझनिंगचे काही वेगळ्या टेक्निक्स आहेत का, मॅथ्समध्ये क्विक कॅल्क्युलेशन करता येतं का हे बघायला पाहिजे. स्क्वेअर, क्यूब, टेबल तुमचे बायहार्ट असले पाहिजेत. कॅल्क्युलेटर अलाउड नाही. आणि तुम्ही जे प्रश्नाची उत्तरे देता त्याच्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुम्ही खूप काळजीपूर्वक उत्तर लिहिणं आवश्यक आहे. तर ह्या साधारणपणे आपल्या देशामध्ये 6.5 लाख बँका आहेत आणि त्यातल्या 1.5 किंवा 2 लाख बँकांमध्ये गावांमध्येच बँका आहेत. तर तुम्हाला ही नोकरीची संधी मिळते ग्रामीण भागामध्ये. याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर अर्ज करायचा आणि या परीक्षेला तयारीला सुरुवात करा. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.